हिंदुत्व किंवा हिंदू इज अ वे ऑफ लाईफ असं आय थिंक सुप्रीम कोर्टमध्ये डेफिनेशन आली होती ना एका कोणत्या तरी जजमेंटमध्ये. आली होती हो. तर तो काय विषय होता नक्की? काय आहे हिंदुत्व ॲज अ वे ऑफ लाईफ म्हणजे की हिंदुत्वाचे जे कोर प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे मी जसं म्हणालो की हिंदू धर्म हा टॉलरंट आहे खूप प्रमाणामध्ये. काही अंशतः हा टॉलरन्स जो हिंदू धर्माचा आहे तो तुमच्या आचरणामध्ये पण दिसतो. तू उगाच जाऊन कोणाला मारणार नाही किंवा तुझ्या अजेंडामध्ये डिस्ट्रक्शन हा फोकस पॉईंट नाही आहे, बरोबर. तुझ्या आचरणामध्ये अकोमोडेटिव्हनेस हा फोकस पॉईंट आहे. तुला साधं उदाहरण देतो. हिंदू कायद्याप्रमाणे, हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे हिंदू म्हणून जी डेफिनेशन आहे त्याच्यात सुद्धा असं आहे की नवरा मुसलमान आहे, बायको हिंदू आहे, त्यांचं लग्न झालं आणि मूल जर हिंदू पद्धतीने वाढत असेल आणि तसे पुरावे दिले गेले तर वडील मुसलमान जरी असले किंवा त्यांच्यापैकी कोणी एक जरी ख्रिश्चन असलं, मुसलमान असलं किंवा कुठल्याही इतर धर्मातलं असलं तरी कारण त्या मुलाचं अपब्रिंगिंग हिंदुत्वाप्रमाणे झालेलं आहे म्हणून हिंदू कायदा इतका अकोमोडेटिव्हनेस कोडिफाईड लॉमध्ये. मग ह्याचा गैरफायदा घेतला जातो का? घेतला जातो 100%. पण प्रिन्सिपल म्हणजे मी काय म्हणतोय की तुम्ही ह्याला रेकॉग्नाइज जेव्हा करता की एखाद्या व्यक्तीचा अपब्रिंगिंग काय आहे, अपब्रिंगिंगमध्ये आज 25व्या वर्षी जर तू म्हणत असेल की मी हिंदू आहे का ख्रिश्चन आहे हे डिसाईड करावं तर तू 25 वर्षाचा पूर्ण तुझा लेखाजोखा अपब्रिंगिंगचा देत असतोस किंवा त्याच्याबद्दल असेसमेंट होत असते. म्हणजे हिंदू धर्म हा किती इन डेप्थ विचार करणारा धर्म आहे किंवा वे ऑफ लाईफशी संबंधित आपण जेव्हा बोलतो तेव्हा याचा किती विचार केलेला आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि वे ऑफ लाईफ म्हणजे दररोजच्या आचरणामध्ये सुद्धा तुमचे काय विचार आहेत आणि तुम्ही आपल्या कोर प्रिन्सिपल्सवरती कसा विश्वास ठेवता, तुम्ही कर्मावर कसा विश्वास ठेवता, इन्कार्नेशनवरती कसा विश्वास ठेवता, तुमच्या प्रथा काय आहे, तुम्हाला उपजत कोणाबद्दल रिस्पेक्ट वाटतो नाही वाटत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात.